आज आपण मराठी विषयामध्ये 9वी कविता समुद्र कोंडून पडलाय ही बघणार आहोत. समुद्र कोंडून पडलाय. समुद्र तुम्ही सर्वांनी बघितला असणार आहे. समुद्र किती मोठा आणि अथांग असा असतो. हा समुद्र याला कसलीही मर्यादा नसते. मग हा कसा बरं कोंडून पडू शकतो? काय आहे या शीर्षकाचा अर्थ हे आपण या कवितेतून बघणार आहोत. या कवितेचे कवी आहेत वसंत आबाजी डहाके. कवी परिचय बघूया. सुप्रसिद्ध कवी, कादंबरीकार, समीक्षक, संपादक व पत्रकार, चित्रकार. वाङ्मयीन कारकीर्द काव्यलेखनापासून सुरू, योगभ्रष्ट, शुभवर्तमान, शून्यशेप, चित्रलिपी हे कविता संग्रह, अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य या कादंबरी, यात्रा, अंतरयात्रा हे चिंतनात्मक ललित लेखन असे साहित्य प्रकाशित. भोवतीच्या समाजव्यवस्थेने मानवी जगण्याला ज्या पातळीवर आणून सोडले आहे त्याबद्दल कवी अस्वस्थ आहेत. या युगातील मानवी दुःख, एकाकीपणा, जीवनातील अस्थिरता, दहशत, सर्वव्यापी भय आणि पराधीनता या साऱ्यांचे चित्रण समृद्ध आणि समर्पक प्रतिमांचा वापर असलेल्या भाषेत केलेला आहे. त्यांची भाषा आशयाचे अंतस्थ उलगडून दाखवणारी अशी आहे. निसर्गातील प्रतिमांच्या वैशिष्ट्यपूर्ण वापरही करणारी आहे. शालेय मराठी शब्दकोश, संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश आणि वाङ्मयीन संज्ञा संकल्पनाकोश यांचे संपादनही केले आहे. त्यांच्या चित्रलिपी हा काव्यसंग्रह साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित झाला आहे. तसेच जनस्थान पुरस्कार आणि उत्कृष्ट साहित्य निर्मितीची महाराष्ट्र राज्य पुरस्कार आदी पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित केले आहे. थोडक्यात आपण या कवितेचा सार बघूया. समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन. पाण्यावाचून आपण राहू शकत नाही. या दृष्टीने या कवितेतील समुद्र हा जीवनाचे प्रतीक आहे. समुद्रासारखे अथांग जीवन जेव्हा शहराच्या, महानगराच्या मर्यादांमध्ये कोंडून पडते तेव्हा येणारी अस्वस्थता कवीने या कवितेतून व्यक्त केलेली आहे. बागडायला अंगण नसणाऱ्या उत्तुंग इमारतीमध्ये बालपण आक्रसून गेले आहे. तसेच वाहनांसोबत रस्त्यांवर अथवा रेल्वे स्टेशनवरच्या एवढ्याशा बाकावर झोपेसाठी बालकांना आश्रय घ्यावा लागत आहे. हे पाहून समुद्र अस्वस्थ आहे. मोठ्यांच्या कार्यव्यस्त जगात बकाल होत असणारे बाल्य कवीला अधिकच व्यथित करत आहे. आपण बघू शकतो समोर जे काही आपल्या स्क्रीनवर चित्र आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातलं, त्यामध्ये समुद्राला एक चेहरा दाखवलेला आहे आणि पलीकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, एक बाकावर एक छोटा मुलगा झोपलेला आहे. हे एका शहराचं दृश्य दाखवलेलं आहे. जणू काही समुद्र एका दुःखी नजरेने ह्या शहराकडे बघत आहे की हे शहराचं जीवन अत्यंत धकाधकीचं आहे. या उंच उंच बिल्डिंग किंवा इमारती ज्या आहेत यामध्ये लहान मुलांचं बालपण हे हरवून गेलेलं आहे. त्यांना ना मनमोकळेपणाने बागडता येत, ना खेळता येत, फिरता येत. कारण की बिल्डिंगमध्ये अंगण नसतं, खेळायला फिरायला जागा नसते. प्रत्येक गोष्टीसाठी एक मर्यादा असते. तर तो समुद्र बघत आहे त्या मोठ्या मोठ्या उंच बिल्डिंगकडे की इथलची मुलं कशा प्रकारे जगत आहेत. त्यांचं आयुष्य हे किती मर्यादित असं आहे. अथांग आयुष्य असतं, परंतु ते कोंडून पडलेलं त्याला वाटतंय, गुदमरलेलं वाटतंय ह्या बिल्डिंगच्या, ह्या गाड्यांच्या ट्रॅफिकमध्ये, आवाजांमध्ये. आणि कितीतरी अनाथ मुलं, गरीब लाचार मुलं बकाल वस्तीमध्ये सांगितलेलं त्यांचं बाल्यपण तर छोट्याशा बाकड्यावर झोपून इकडं तिकडं त्यांचं गेलेलं आहे.
अशी वाईट अवस्था शहरामधले लहान मुलांची त्यांनी दाखवलेली आहे. सर्वप्रथम मी ही कविता वाचणार आहे, सर्वांनी व्यवस्थित ऐकायची आहे. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतीच्या गजाआड. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या आड, गजाआड. तो संत्रस्त वाटतोय संध्याकाळी, पिंजारलेली दाढी आणि झिंजा. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंच पण अरुंद झाले आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरून येतं आणि शिणून तो वळतो आणि डोळे इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. समुद्र अथवा अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो. स्टेशनवरल्या बाकांवरही एकाकी, समोरच्या रुळावरील रहदारी पाहत, हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी. त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढंच आणि त्याची त्यांना कल्पना असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न बसतो आणि शिंदलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते की साऱ्यांचंच बालपणाची वयस्करांच्या शहरातली. अशा प्रकारे समुद्राचं मनोगत, मनातली इच्छा, व्यथा या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केलेली आहे. समुद्र कोंडून पडला. आपण बघतो मुंबईचं दृश्य घेऊया. मुंबईमध्ये अथांग असा समुद्र आपण बघतो. त्या समुद्रामध्ये ते समुद्र खरोखर रोजच्या धकाधकीच्या जीवनात 24 तास कंटिन्यू चालणाऱ्या गाड्या, ट्रॅफिक, लोकांचं रहदारीचं धकाधकीचं जीवन. इथे सांगितले 32 मजली इमारती तिथे असतात आणि त्या 32व्या इमारतीत असलेला छोटासा मुलगा गजाआड किंवा खिडकीच्या आडून तो खाली बघत आहे. म्हणजे त्याचं आयुष्य किती मर्यादित आहे बघा. आणि अशा मुलाला बघून त्याला दुःख होतं की ह्या मुलाला काही माहिती नाही जगाची. हे मूल खेळण्याच्या वयाचं आहे पण हे खेळू शकत नाही, पळू शकत नाही. अशा प्रकारे ह्या मुलाचं जीवन अत्यंत दुःखी असं आहे. याची काळजी, चिंता ही समुद्राला वाटते की याचं जीवन एका गजाआड अतिशय मर्यादित असं झालेलं आहे. संत्रस्त वाटतो संध्याकाळी, पिंजारलेली दाढी, झिंजा. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे. आणि समुद्र इतका अस्तव्यस्त होतो, तुफान होतो, खवळतो. त्याला खूप राग येतो या सगळ्या गोष्टींचा की हे लहान मुलांचं बालपण किती वाईट पद्धतीने चाललेलं आहे. त्यांना खेळणं बागडणं माहिती नाहीये. हे धकाधकीचं रोजचं जीवन, रोजचं रुटीन किती वाईट आहे. कितीतरी मुलं अनाथ, गरीब, स्टेशनवर भिकारी बिचारी लेकरं इकडं तिकडं फिरतात आणि झोपतात. त्यांना स्वतःलाच माहिती नसतं की आपण एक प्रकारे बंदिस्त झालेलो आहोत. आपल्याला कुठूनच मनमोकळेपणाने श्वास घ्यायचे किंवा फिरण्याचे मुभा नाहीये किंवा आपण जाऊ शकत नाही, फिरू शकत नाही. ह्या गोष्टीपासून जणू काही तो एकदम वेगळाच झालेला आहे. त्याला कोणत्याही गोष्टीची कल्पना नाही. इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय आणि बसची चाकं आणि पलीकडे तो समुद्र सर्व आजूबाजूचा परिसर निहाळत आहे की जाणारी लोक, बसचं कंटिन्यू चालणारी चाकं, माणसांचे पाय कधीही न थकणारे, न थांबणारे. अशा गोष्टी तो कंटिन्यू बघत आहे आणि दुःख करत आहे की माणूस हा कशामध्ये गुरफटलेला आहे. रोजच्या गोष्टी मिळवण्यामध्ये तो स्वतःच्या सगळ्या गोष्टी घालवतो.
आणि त्याच्या जीवनातला आनंद जणू काही हिरावून घेतल्यासारखा त्याला वाटत आहे. आणि समुद्राच्या डोळ्यात थकव्यांचा आभाळ उतरून येतो आणि शिणून तो वळतो डोळे. आणि अशा प्रकारे समुद्र अगदी हताश, निराश होऊन थकव्याच्या अंतःकरणाने त्याचे डोळे शिंकतात आणि तो डोळे खाली वळवतो. आणि सगळीकडे तो निहाळत असतो की किती भयंकर हे जीवन आहे, किती रोजची धकाधकीचं हे जीवन आहे. ना ह्या लोकांना मोकळं आकाश बघायला मिळत, ना निसर्ग सानिध्य, ना जीवनामध्ये शांतता, ना लेकरांना मनमोकळेपणाने बागडणं. खूप चांगल्या चांगल्या गोष्टींपासून हे लोक, हे लेकरं एक प्रकारे वंचित झालेले कवीला इथे समुद्राच्या उपमेतून दाखवायचा आहे की समुद्र खरोखर किती दुःखी, हताश आणि निराश असं जीवन जगत आहे. पुढे लेखक वसंत बापट म्हणतात, समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. आणि बघा, समुद्र इतकं अस्वस्थ होतो की कसं आहे शहरातलं जीवन, की यांना स्वतःसाठी निवांत वेळ नाहीये, आई वडिलांना मुलांसाठी वेळ नाहीये, नोकरी जॉबमध्ये ते इतके संतप्त झालेले आहे की मुलांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण बुजून गेलेले आहेत. दुःख झालेलं आहे त्यांना, दुःखाने ते एकदम होरपळून असे गेलेले आहेत. आणि समुद्र विचार करतो की शहरातलं जीवन किती वाईट आहे, की ह्या शहरातल्या लोकांचं आयुष्याचा तो विचार करतो की कसं यांचं आयुष्य अतिशय धकाधकीचं असं आहे. हा सगळा विचार करता समुद्र एक प्रकारे अस्वस्थ झालेला दिसतो. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. शहरातल्या रस्त्यावरून, वस्त्यांमधून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो. आणि हा समुद्र विचाराने, मनाने पूर्ण शहरामध्ये जणू काही फिरायला जातो आणि सगळ्या वस्त्या बघतो, सगळे लोकांचं रोजचं जीवन बघतो आणि खरोखर किती वाईट हे लोक दिवस जगत आहे याचा अनुभव त्या समुद्राला येतो. तो मुक्तपणे सगळीकडून फिरून सगळ्यांचं निरीक्षण करत असतो की माणसाचं जीवन जे आहे ते शहरातलं किती धकाधकीचं आहे, किती धावपळीचं जीवन आहे. आणि हे सगळं विचार करता समुद्र अतिशय दुःखी होतो. स्टेशनवरल्या बाकावर एकाकी समोरच्या रुळावरील रहदारी पाहत हातावर डोकं ठेवून अर्ध मिटल्या डोळ्यांनी. आणि अशा प्रकारे समुद्र स्टेशनवर जसं की मनाने विचाराने जातो, एकाएकी तो बघतो की बाकावर बसलेली लोक किंवा सरहद्द रुळावरून चालणाऱ्या मोठमोठ्या गाड्या हातावर डोकं ठेवून अर्धमेळ्या डोळ्यांनी तो बघत असतो. त्याला आठवतं त्याच्या शेजारी पाय मुडपून कसं बसं झोपलेलं एखादं, आणि तेथेच तो बघतो की माझ्याच बाजूला हे सगळं विचार दाखवलेले आहे समुद्राची कल्पना, जणू काही तो सुद्धा स्टेशनवर झोपायला गेलेला आहे, बघायला गेलेला आहे काय चाललेलं आहे. धावणाऱ्या गाड्या तो बघतो आणि त्याच्या शेजारच्याच बाकावर बसलेला एक छोटासा मुलगा झोपलेला पाय दुमडून तो बघतो. कदाचित तो गाडीची वाट बघत असावा, कदाचित त्याला घरदार नसेल, आपण पिक्चरमध्ये बघू शकतो त्याच्याजवळ त्याचे आई वडील नाहीये. अशा परिस्थितीमध्ये तो मुलगा त्या एका बेंचवर बाकावर बसलेला आपल्याला दिसून येतो, झोपलेला, आणि त्याचं आयुष्य किती कोंडलेलं आहे हे त्या मुलाला सुद्धा माहिती नाही. हे प्रत्येकाचं दुःख बघून हा जो समुद्र आहे तो अतिशय दुःखी होतो की खरोखर कशा प्रकारे लोक हे जीवन जगत असतात, कशा प्रकारे लोक ह्या जीवनामध्ये खरोखर कशा प्रकारे जगत आहे आणि त्यांना त्यांचे हे दुःखी जीवन दिसत नाहीये की आपण कशा पद्धतीने जीवन जगतोय. ज्याचं बालपण, स्टेशनवरल्या छोट्याशा मुलाचं बालपण एका छोट्याशा बेंचवर बाकावर जातं आणि त्याची त्याला कल्पनाही असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरातील सगळ्याच मुलांच्या बालपणाची. समुद्राला एक प्रकारचं काळजी वाटते की ह्या वयस्कर लोकांच्या जगामध्ये ह्या लहान बालकांचं कसं होत असेल. हे छोटं बालक जे ह्या पायऱ्या बाकावर झोपलेलं आहे त्याला स्वतःला तरी माहिती आहे का तो किती वाईट जीवन जगतो आहे.
त्याच्या जीवनात त्याला कसलाही हे नाही आहे की तो आनंदाने जगू शकतो किंवा बहरू शकतो. त्याला फिरायला जागा नाही आहे. तर ह्या धकाधकीच्या गाड्यांचे आवाज, ट्रॅफिक, पोल्युशन, ज्याला प्रदूषण म्हणतो, अशा परिस्थितीमध्ये हे लहान मुलं जीवन जगत आहे. बघत आहोत आपण, कधी मुंबईला गेलो असतो तुम्ही पण, तर मुंबईमध्ये 25-30 मजली इमारती असतात. तुमच्या कवितेत तर 32 मजली इमारतीचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे ती इमारत खरोखर किती उंच असेल आणि त्या इमारतीत 32व्या मजल्यावर राहणारे लोक आणि त्या घरातील लेकरं कसं बरं जीवन जगत असतील, इतकं दुःखाने की त्यांना अंगण माहिती नाहीये, शुद्ध हवा, खेळणं, बागडणं, पळणं काहीच माहिती नाहीये. ते फक्त आपलं आयुष्य कोंडून त्या बिल्डिंगमध्ये, त्या फ्लॅटमध्ये आपलं जीवन व्यतीत करत असतात आणि त्या गोष्टींची कल्पना त्याच्या घरच्यांना सुद्धा नसते, म्हणजे आईवडिलांना. कारण आईवडिलांचं जीवन पण शहरामध्ये इतकं बिझी असतं की त्यांना आपल्या मुलांकडे बघायला, त्यांची भावभावना, त्यांचं मन अंतःकरण समजून घ्यायला वेळच नसतो. तर ह्या सगळ्यांची चिंता, काळजी या समुद्राला येथे पडलेली आहे की खरोखर इथलची जी लोक आहेत वयस्कर, ह्या वयस्कर लोकांच्या शहरामध्ये छोट्या छोट्या प्रत्येक लेकरांचं कसं होत असेल. जी लेकरं सांगितले की अनाथ आहेत, एकटी आहेत, त्यांना तर आयुष्यामध्ये काहीच नाही आहे मागे पुढे, फक्त दुःख असं आहे, आनंद हा कोणताच नाही. म्हणूनच लेखकाने या कवितेचं नाव जे आहे ते सार्थकपणे ठेवलेलं आहे, समुद्र कोंडून पडला. समुद्र कोंडून पडला असं का सांगितलंय? कारण की आपलं जीवन जे आहे ते समुद्रासारखंच अथांग असं आहे, खूप आहे. परंतु आपण हे जे अथांग जीवन आहे हे या शहरामध्ये, या शहराच्या सगळ्या वाईट गोष्टीमध्ये कोंडून ठेवलेलं आहे. समुद्र इतका अथांग असतो, तो कोंडून राहू शकत नाही. आणि कोंडून ठेवलं तो त्याचा एक प्रकारचा धुसमारा होतो, तो गुदमरतो. त्याच पद्धतीने आणि तो मोठ्या प्रमाणात प्रचंडतेने फुटून बाहेर येतो समुद्र. त्याचप्रमाणे आपलंही जीवन आहे. आपलं जीवन हे कधीही कधीही आपलं हे जीवन कोंडून राहू शकत नाही. तर शहरातलं जीवन आहे हे लेखक वसंत यांनी कोंडलेलं असं सांगितलेलं आहे की शहराचं जीवन म्हणजे कोंडलेलं आहे. अथांग समुद्राला जसं कोंडून ठेवावं, तशा मनातल्या इच्छा, आकांक्षा या लहान मुलांच्या ज्या आहेत त्या कोंडून ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यांच्यावर बंधनं घालण्यात आलेली आहेत. नाही ते मनमोकळेपणाने फिरू शकत, ना आपल्या मनाप्रमाणे खेळू शकत. कारण खेळायला तिथं जागाच कुठं असते. आपण बघतोय समोरची बिल्डिंग 32 मजली आहे, तो 32व्या मजल्यावरचा मुलगा कसा जाऊन खाली खेळेल? कोण त्याला खाली खेळायला नेईल? कोण त्याचे सर्व लाड पुरवणार? परंतु कोणी जरी हे सर्व दुःख जे आहे लहान मुलांचं बघत नसेल, तरी हा जो समुद्र आहे, या समुद्राला या लहान बालकांच्या मनाची स्थिती समजते, त्यांचं दुःख समजतं आणि तो त्या दुःखित आणि शिनलेल्या नजरेने त्या इमारतीकडे बघत आहे, हे आपण चित्रात बघू शकतो. यावरून त्या समुद्राच्या व्यक्तींबद्दल असलेलं प्रेम आणि ओढा आपल्याला दिसून येतो. समुद्र बोलू शकत नाही, परंतु ते पाणी आहे, ते जीवन आहे. आपण बघितलं आहे, लेखकाने, कवीने सांगितलेलं आहे की समुद्र म्हणजेच पाणी आणि पाणी म्हणजे जीवन. जरी त्याला बोलता येत नसेल, पण तिथे त्यांना भावभावना आहेत, ते जीवन आहे आणि ते पिऊनच आपण जगतो. जर पाणी नसेल तर खरोखर आपण जगू शकत नाही आपलं जीवन. तर खरोखर ह्या समुद्राला पण भावभावना आहेत आणि हे खरोखर ह्या ज्या भावना त्याने व्यक्त केलेल्या आहेत त्या खरोखरच आहेत, त्याच्यामध्ये खोटं असं काही नाही. आणि खरोखर हा समुद्र स्थिर असा आहे. आपण आपलं आयुष्य संपवतो, पण अशा कित्येक पिढ्या तो तिथून बसून आपल्या हद्दीत राहून बघत असतो त्यांना आणि खूप साऱ्या गोष्टी अनुभवतो. जसं की 24 तास चाललेले शहरातली कामं, चालणारे माणसांचे पाय, गाड्यांची चाकं, ती कधीही थांबत नाही, ही कंटिन्यू चालूच असतात आणि त्यामध्ये त्यांना आपल्या घरातल्या लहान छोट्याशा लेकरांचा विसर पडतो की आपल्या घरातही खरोखर छोटी छोटीशी लेकरं आहेत, त्यांच्या भावभावनांचा ते विचार करत नाही. त्यामुळेच लेखक सांगतायत की समुद्र म्हणजे अथांग पाणी
आणि पाणी म्हणजे जीवन. या दृष्टीने या कवितेतील समुद्र हा जीवनाचे प्रतीक आहे. समुद्रासारखे अथांग जीवन जेव्हा शहरांच्या महानगरांच्या मर्यादांमध्ये कोंडून पडते, तेव्हा येणारी अवस्था कवीने या कवितेतून व्यक्त केली आहे. आता खरोखर हे शहर जे आहे ते महानगर आहे. त्यामध्ये सर्व काही गोष्टी उपलब्ध आहे. कारखाने, काम, ऑफिसेस, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स, खाणं पिणं, हिंडणं फिरणं सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तरीही त्या रोजच्या एका गोष्टीमध्ये हे जीवन जे आहे ते कोंडून पडलेलं आहे. त्याला उडण्यासाठी, मनमोकळेपणे जीवन जगण्यासाठी वाव नाही. म्हणूनच हे सर्व बघून हा समुद्र जो आहे तो अस्वस्थ झालेला दिसून येतो. आणि ह्यामध्ये आपल्याला ह्या समुद्राला शहरातल्या छोट्या छोट्या लेकरांची किती काळजी आहे हे आपल्याला दिसून येतं, की समुद्राला ह्या शहरातल्या छोट्या छोट्या मुलांची काळजी आहे. म्हणून हा समुद्र अत्यंत अस्वस्थ आणि दुःखी झालेला दिसून येतो. मी परत एकदा ही कविता वाचते, सर्वांनी लक्ष द्यायचंय. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजा. गगनचुंबी इमारती म्हणजे या 32 मजली इमारती. तो संत्रस्त वाटतोय संध्याकाळी पिंजारलेली दाढी झिंजा. म्हणजे समुद्राचं रूप इतकं भयंकर असं वाटतं. त्याच्या लाटा अशा कोसळतात आणि किनाऱ्यावर येऊन आपटतात, जणू काही ते आपलं दुःख तो आपटत आहे. आणि तो अगदी पिंजारलेली दाढी आणि केस झिंजा याच्यासारखा हताश आणि निराश आपल्याला दिसतो. 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय. आणि 32व्या मजल्यावर असलेलं छोटंसं मूल, त्याचं आयुष्य हे इतकं उंच जरी असलं तरी अरुंद आणि थोडंसंच आहे. त्यामध्ये तो आनंदी होऊ शकत नाही आणि त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळून डोळे इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं हे सर्व बघत असते. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो. स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळावरून रहदारी पाहत, हातांवर डोके ठेवून अर्ध मिटल्या डोळ्यांनी. त्याला आठवतं त्याच्या शेजारी पाय दुबडून कसंबसं झोपलेलं एखादं छोटंसं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. आता आपण बघतो स्टेशनवरचं बाक किती छोटासा असतो बरं बसण्याचा, आणि तो मुलगा त्यावर झोपलेला आहे. म्हणजे त्याचं आयुष्य पण त्या बाका एवढंच आहे, छोटंसं आखुडलेलं. पण त्याचं आयुष्य तसं आहे हे त्या मुलालाही माहिती आहे की नाही याची कल्पना समुद्राला पण नाही आहे. त्या सर्व गोष्टींचा विचार करून समुद्र खिन्न होतो आणि शिनलेल्या पापण्याला मिटून घेतो. इतकं दुःख त्याला झालेलं दिसतं. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची आणि वयस्करांच्या शहरातील. त्या वयस्करांच्या आणि मोठ्या लोकांच्या या शहरात ह्या बालकांचं आणि या छोट्या मुलांचं काय होत असेल हा विचार या समुद्राला पडलेला आहे, असं लेखक वसंत डहाके यांना म्हणायचं आहे. तर मला वाटते तुम्हाला ही कविता व्यवस्थित समजलेली असणार आहे. यावरून लेखकाने समुद्राचं रूपक देऊन या कवितेमध्ये शहरातलं जीवन आणि बालकांचं जीवन हे स्पष्ट केलेलं आहे. आणि समुद्र हा सुद्धा एक सजीव आहे, त्याला पण जीव आहे, भावना आहे, हे या कवितेतून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शहरामध्ये, मुंबईसारख्या शहरात समुद्र हा लांबच लांब आहे, पूर्ण पाण्याने भरलेला आहे. मुंबई ही पूर्ण पाणीमय आहे, पाणीच पाणी आहे. त्यामुळं हे पाणी हे जीवन जवळचं कसं बघू शकतो, अनुभवू शकतो
याचं एक छान आणि सुंदरसं वर्णन वसंत दहाकी यांनी केलेलं आहे आणि ह्या समुद्र कोंडून पडलाय ह्या शीर्षकाची सार्थकता त्यांनी या कवितेमध्ये स्पष्ट केलेली आहे. मी आशा करते मुलांना तुम्हाला ही कविता व्यवस्थित समजली असणार आहे, स्पष्टीकरणही याचं समजलेलं असणार आहे. ही कविता तुम्ही व्यवस्थित 1-2 वेळेस वाचायची आहे. लेखकांचा परिचय वाचायचा आहे, कवितेचा सार वाचायचा आहे आणि कविता 1-2 वेळेस वाचून तुम्ही तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये ही कविता व्यवस्थित स्वच्छ आणि चांगल्या अक्षरामध्ये लिहून घ्यायची आहे. ह्या कवितेचे जे स्वाध्याय कृती आहे, या स्वाध्याय कृतीचे जे अध्ययन आहे ते आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये ही कविता चांगल्या आणि स्वच्छ अक्षरात लिहायची आहे. मुलांनो, लिहिण्याचा कंटाळा करू नका, कारण की 12वीच्या दृष्टिकोनातून लिखाण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे मी प्रत्येक तुम्हाला भागामध्ये सांगत असते की तुम्ही लिखाणामुळे तुमच्या अक्षरामध्ये सुधारणा होते, पाठांतर होतं, राहिलेला टॉपिक आपल्या लक्षात राहतो आणि तुम्हाला कवितेचे रसग्रहण करा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. त्यामुळे कवितेचा भावार्थ तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कवितेचा आशय तुम्हाला समजणं आवश्यक आहे, लेखकाचे नाव, लेखकाचा परिचय हा तुमच्या परिचयात असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे त्याची एक पूर्वतयारी म्हणून तुम्ही आत्तापासूनच ह्या सर्व गोष्टींचं तुम्ही पालन करायचं आहे. जे मी तुम्हाला सांगते की तुम्ही हे वाचन करा आणि लिखाण करा. ते लिहिण्याचा कंटाळा न करता तुमची मराठीची जी CW बुक आहे ती तुम्ही मेंटेन करायची आहे, जेणेकरून एक्झामसाठी तुम्हाला याचा कोणताही त्रास होणार नाही. तर ही कविता तुम्ही छान अक्षरात तुमच्या मराठीच्या CW बुकमध्ये लिहून काढायची आहे. धन्यवाद.